बोला दादासाहेब, स्वतःच केलेल्या कर्माचं खापर तुम्ही एका निष्पाप जीवावर का फोडतात ते तरी कळू द्या आम्हाला. निशांत, तुला समजणार नाही ते. तुझा आणि विनयचा भला व्हावा म्हणून हे मी प्रयत्न करत होतो. त्याला लग्नास प्रवृत्त करत होतो, पण त्याने नाही ऐकला म्हणून मारलं मी त्याला. वा पप्पा वा, स्वतःच्याच मुलाला मारलं का तर तो तुमचं ऐकत नाही म्हणून. मग त्याला दिसत नाही, त्याची दृष्टी गेली, त्यासाठी काही खटपट करा. आणि त्याची दृष्टी येईल यासाठी ऑपरेशनची जरूरत आहे असं डॉक्टरांनी सांगितलंय. मग का नाही त्याच्यासाठी पैसा खर्च करत? अरे पैसा काय झाडाला लागतो की काय? त्यासाठी श्रम करावे लागतात, काम करावं लागतो. आणि ऑपरेशन करून त्याची दृष्टी आली तर ठीक, नाहीतर काय? लाखो रुपये वाया जातील म्हणून घाबरतात. वा, लाख मुलांचं जीवन बर्बाद करणाऱ्या बापाला बाप म्हणावं की कसाही. विशाल, खूप ऐकून घेतलं तुझं. आता एक चक्का शब्द सुद्धा उच्चारू नकोस. सत्य नेहमी कडू लागतं हे आज माणसाला पटलं. पण मी पण एकच सांगून ठेवतोय पप्पा, या पुढे विनयला एखाद्या जनावराप्रमाणे मारू नका. तुम्हाला जर मारायचं असेल तर मला मारा, जीव घ्या माझा, पण त्या निष्पाप जीवाला छळू नका. हे मी निर्वाणीचं सांगतोय. आणि एवढं सांगूनही तुम्हाला पटलं नाही तर हरकत नाही, फासावर गेलो तरी. तू सुद्धा शेवटचं ऐकून ठेव माझं. तुम्हाला माझे प्रयत्न आहेत. माझ्या मागे ही धन दौलत, ही श्रीमंती कुणाला मिळणार आहे? तुम्हाला. तेव्हा अजूनही वेळ गेली नाही विशाल. अजूनही सावधगिरीने वागा, नाहीतर भीक मागण्याची पाळी येईल. एवढं लक्षात ठेवा. म्हणजे बाप आपल्या मुलांना आव्हान देतोय तर बस, आई गेली तेव्हा संपलं सारं. आता एकच, मारू किंवा मारू. आज काय झंगाट झाला दिसता, नाहीतर यांची रोजची भांडण आपल्या वगील बापाशी झील ऐका ना आणि झिला बापूच ऐका ना. पण आमचा तसा नाही. आमच्या बापाशी जर डोळे वटाळले तर आम्ही गप्प. कुणाशी बोलतो आहे? इथे तर कुणीच दिसत नाही. भडान काय झाला? मनातल्या मनात विचार करतोय. कोण काहीच आहे खडे गेलोय ना, सांगा बघूया. मी होय, अरे मैत्रिणीकडे गेले होते. उपडे बडा भरा काय झालं? वायाचं चक्रवलंय. तुमच्या गालावर डाग दिसतात ते कसले, सांगा बघूया. हा? ते होय. आता लाजाला पण जायचंय. काका सगळं समजला. हे बघ, ते गुपित तुला आता समजलंय ना, मग कुणाला देखील सांगू नकोस. जा, आज जा. मी बाजारात जाऊन येतोय. अहो आई, आज तुला मी आरती घेऊन ओवाळणार आहे. कारण तू या घरातून गेलीस तो दिवस होता संक्रांतीचा. मी तुला मारण्यासाठी आलो नाही इथं, तुला इथून नेण्यासाठी आलोय. कुठे? मी नेईन तिथं आलंच पाहिजे तुला. नाही तर काय करीत हे ठाऊकच आहे तुला. विनय, तू पुन्हा इथे का आलास? जा, चालता होय तू. नाही तर ओरडून गाव गोळा करेन मी. ओरड, तुझ्या जीवात जीव असेपर्यंत ओरड. आणि सांग की या मुलीने तुला मागणी घातली होती, ती तुझ्या बापाने धुडकावून लावली का? तर माझ्याजवळ पैसा नव्हता तेव्हा मी गरीब होतो. पण आता सर्व आहे, फक्त तुझीच कमी आहे. माझी कमी?
पण ही रोशन आता दुसऱ्याची झाली आहे. आणि एकतर दुसऱ्याची होते ती परक्यासाठी असते किंवा आई किंवा बहीण. Shut up! एक शब्द विचार नकोस, नाही तर इथंच त्रास करेन आणि तुझ्याबरोबर स्वतःचाही आत्मघात करून घेईन. पण त्याचा आता काही उपयोग होणार नाही. ज्याच्या नशिबी ठेवा त्यानेच तो खावा. इतरांनी फक्त पाहत राहावा. पाहतच राहीन ग, पण तुला सुखासुखी जगू देणार नाही. तू जिथं जाशील तिथं तुझा पिछाच पुरवणार, तुझं खानदान बेचिराग करणार. मिलिंद, मला तुझ्या भावना कळतात. अरे तुझ्या गरिबीमुळे मी तुझी होऊ शकले नाही, त्याला मी तरी काय करू. तेव्हा तुझ्या बापाला पैसा हवा होता, म्हणून तुझ्या बापाने 4 चौघात माझी इज्जत काढली, भिकारी म्हणून अवेलना केली. आज जाऊ दे, तेव्हा होतं ते आता नाही. आता मी श्रीमंत झालोय, मुंबईतील एका चांगल्या कंपनीचा मालक आहे मी. मालक एक खूप प्रसिद्ध गुंडा. मला सारं काही समजलं. चालता हो इथून. ते तुझ्यामुळे घडलंय. पैसा मिळवण्यासाठी काय वाटेल ते करण्याचा जणू विडाच लावताय. आणि इतरांच्या आया बहिणीची इज्जत लुटून त्यांना देशोधडीला लावलास. त्यांना आयुष्यातील उठवलास ते नाही सांगितलं. सर्व समजायचं तुला. कित्येक तरुणींना मी देशोधडीला लावलं ते तुझ्यासाठी. इकडे माझ्यासाठी. अरे तुझ्यासारख्या गुंडाशी लग्न करण्यापेक्षा कपाळ मोठी करून घे. पण तुझी होणार नाही. चालता हो इथून आणि पुन्हा या घराची पायरी चढतो. व्हिडिओत बंद. आणि शेवटचे गुंजा, आज जरी तुझी प्राप्ती झाली नाही तरी पुन्हा येईन मी इथं. तुझ्या भावाला तुझ्या बापाला सांग मी इथं आलो होतो तुला मागणी घालण्यासाठी. समोपचाराने ऐकले नाही तर सर्व समक्ष तुला कळवून देईल. तुझ्या घरातील एका मुलगा पाडी खून करेल. गेली बियाण गेली. मायक धरण बसायला लागला का. वर्ष पासून कालपर्यंत बियाचं हकोजप केले आणि बसायला झाली. काका काय माझो साफसफाई करतो धंदो या गुशीक बघलंय. आता मंगळाच्या निधी आली तेव्हा काय दिसता ऊस कसा. पण मायक गया आता सुधारला. मंगला माझा चित्त किती जाण. मंगला माझा चित्त किती जाण. गोरा गोरा बाण गोड गडी माझा आदवणायता. गोड गडी माझा आदवणायता. मंगला माझा चित्त किती जाण. मंगला माझा चित्त किती जाण. गोरा गोरा बाण गोड गडी माझा आदवणायता. गोड गडी माझा आदवणायता. काय लायता केसरी जाऊन डोळ्यात हाता. वाटात लिपटी काय लायता. काय दिसता मनात सांगा सिनेमाचे नटे सारखे. काय दिसता मनात सांगा सिनेमाचे नटे सारखे. मंगला माझा चित्त किती जाण. मंगला माझा चित्त किती जाण. गोरा गोरा पान गडी गडी तुझी माझा आठवणायता. गडी गडी तुझी माझा आठवणायता.
लिपली काय लायता केस गाऊन डोळ्यात हाका वाटात लिपली काय लायता काय दिसता म्हणा सांगा सिनेमाच्या नदीसारख्या काय दिसता म्हणा सांगा सिनेमाच्या नदीसारख्या मंगला माझा जिंदगी निजान मंगला माझा जिंदगी निजान दोरा दोरा बाण गडी गडी तुझी माझा आदवळ येता तुझी माझा आदवळ येता आदवळ येता काय बघलाय कसला विचार चाललाय विचार बसला नाही मनातल्या मनात म्हणा होतंय गावात केव्हा जाऊया एवढ्या लवकर गावी का आठवण आली का रे गावची हैदर आपलं गावचं गाव हैसर मुंबई निघतात राजनीस लोकशान मग केव्हा जाणार म्हणतोस गावी आणि ते मंगल पहिला घेऊन जाणार ना गावी काय विकास बाबू ते मंगल्यात घेऊन गावात जा शश जमाचा नाही नका का का म्हणून काय विचारता विकास बाबू ते मंगल्यात घेऊन गावात गेलं तर बापूच माझं वाण्यान डोळा माझा अरे पण सरळ सांगून टाक तिच्या बरोबर लग्न करणार म्हणून शश जमाचा नाही नका असा जर बापाशी सांगलं तर बापूच माझं एवढं मोठं दाणं घेऊन फाटल्यात टाकणार मग मी हार मेलाय मग कसं होईल रे तुझं ती मला काल पण मार्केट मध्ये भेटली होती म्हणत होती बघण्याला भेटायला सांग म्हणून खरंच औषध करा सांगताय तर वगैरे फसवतोय खरं तुझ्या गळ्या शपथ माझा मागे घरात असताना खरा सांगा तुमचा विकास बाबू मंगला माझ्या खूप जीव टाकता मी एक दिन असाच मस्करीत म्हटले मुलगा बोले मुलीला आधी एके खंडाला हैसरच आमचा जमला अरे वा डायलॉग पण कोणी शिकवली तुला शिकवून की नाही होयो नाक्यावरचे पोरगे बोलतात तर वाईटचा चोरून नाही मी म्हणजे चोरून ऐकायची सवय आहे का तुला तर असते गजाली चोरूनच करतात नाहीतर आमच्या गावाला कळत तर गावात जाऊन सांगता रे आणि गावात जर एका बाई माणसा कळत तर मग मी हार गेलाय अरे बाई माणसं काय करणार आहे तुझं माझा काय करूची नाही ओगीच आपल्या पाण्याचे वाटते गजाली करतली म्हणतली बबने मुंबईत जा कोणाला जंगार केलाय म्हणा मग म्हणजे बापूस ओगी राहता बसलो ही बांधकाम आहे का तर मी निघतो इतक्या बेगीन जातात आमच्या विनय भाऊन भेटा गेल्यात ना वाय जमा इथं उठवते त्यांका नको मला जरा कामावर जायचं आहे सांग मी येऊन गेलोय म्हणून आणि हे काही खर्चासाठी पैसे दे आजची कोटी धान आहे म्हणजे तुला होय बरं हे ठेव पण तंबाखू सिगरेट पिऊ नकोस म्हणजे झालं बरं येतो मी बघल्यात मग सकाळी सकाळी 10 रुपयाचा फायदा झालो असे 5-25 मिळाले तर गावात जाऊचं खर्च सुटतो मोठे साहेब झोपले दिसता मी जाते माझ्या कामात आजचा दिवस तुझ्या आठवणीचा ही साडी तुझ्या आवडीची तू म्हणाली होतीस पोरी ही साडी नेसून मी तिला घरी जाईल पण मी तिला पटलं नाही ते आणि घात केला माझ्या मनीषाचा हो घात केला कोण आपण आणि कोण हवंय आपल्याला हे घर एका सज्जन माणसाचं आहे ठाऊक आहे ना आपल्याला ठाऊक आहे हे घर एका सज्जन माणसाचं आहे ते तुमच्या या घरात माझ्या मुलीप्रमाणे माया करणारी मुलगी मुलगी वेळी मला म्हणून येतो मी कधी कधी गेल्या आठवणीला उजाळा देण्यासाठी
माझी मुलगी रोशन तुम्हाला ओळखते. होय चांगली साहेब घराघरातून शोधता शोधता एक दिवस मी इथपर्यंत आलो. तुमच्या मुलीने मला सहानुभूती दाखवली आणि जगणं अशक्य असलेल्या माणसाला एक नवं जीवन दिलं. असं झालं तरी काय आपल्या कुणी फूस लावून की कुणी अपहरण केलं तिचं सांगा. आपण या नाही तर त्या मार्गाने चौकशी करू, पण असे मनावर आघात करून घेऊ नका. कुणी पळवली नाही, कुणी अपहरण केलं नाही, फक्त घाव घेतला त्या नराधमाने. माझ्या मुलीला काढलं त्याने. म्हणजे जिवंत मारला आपली मुलीला. पण मला एक सांगा, त्या टोळीतील गुंडांना आपण ओळखता का? हो हो, 5 पैकी 3घांना मी चांगलंच ओळखतो, पण दोघे मात्र कानडीत काहीतरी बोलत होते. म्हणजे आपण काळजी करू नका, ते जरूर सापडतील. आता ते सापडून तरी काय उपयोग? बरे मेलेला माणूस का पुन्हा जगणार आहे? हो मात्र ते नराधम तुम्हाला सापडले तर त्याला पोलिसाच्या स्वाधीन करता माझ्या स्वाधीन करा. एका एका तरफ आणि माझ्या मुलाची त्या शांत करतो. हे पहा, मी नंतर पाहत आहे. तुम्ही बसा इकडं, मी थोडा बाहेर जाऊन येतो. पप्पा असे का कोण आपण आणि हातात काठी? काकी, मी दादासाहेबांचा दुसरा मुलगा. माझं नाव विनय. आपण कोण? मी कोण? मी आहे मीरा. मुलीच्या आकाशी निधनाने झपाटलेला एक वेडा. का कुणास ठाऊक? हे लोक मला वेडा म्हणतात. माझी हे काळजी करतात. हे जगत कसं आहे आणि हे जीवन असं आहे. दुरून दिसताना दिसतं ते एक सुंदर सोनेरी स्वप्न, पण प्रत्यक्षात मात्र काठे कुठे असतात. खरं आहे तुमचं. समजणारा समजतो. तुमच्या या घरात तुमच्या बहिणीने मला समजावून घेत नाही. बरं, आपण राहतात कुठे? रमेश सुर्वे नावाच्या एका संत गृहस्थाने आधार दिलाय मला. म्हणून तर हा नरेश तुम्हाला दिसतो नाही तर केव्हाच भरून मोकळा झाला होतो. आता रघुवीर आहे उपयोग त्याचा. या जगात कुणालाही दुःख चुकलेले नाही. आल्या प्रसंगी तोंड द्यायलाच पाहिजे. तिथं अर्ध्यावर बैठक सोडून जाता येत नाही. ते सर्व कळतंय मला. तुमचे समजूतदारपणाचे 4 शब्द ऐकले आणि बरं वाटलंय मला. बरं येतो मी. मी पण येतो. मला सुद्धा नाक्यापर्यंत सोडून चला. तुझी कृपा
का? तुला कशाला तांबा चौकशा? आणि तुला इतकं समजावून सांगितलं तरी देखील कळत नाही तुला. अरे काय म्हणावं तुला? नाही म्हणू नको. चल तयारी कर, बाहेर गाडी उभी आहे. चांडाळा, कुणाला सांगतोस तयारी करायला? नालायक हरामखोर माणसाचा चालता होईल तो. तुला सांगतोय, एवढं समजत नाही. मला तर सर्व समजलंय. माझ्या बेसिरा हाताना पाहून माझं मन उतुंग सागराप्रमाणे भरून आलं. तुझ्या मुखातून आलेला प्रत्येक कोकणची आवाज आहे मला मंत्रमुग्ध करून सोडलंय. म्हणून म्हणतोय राणी सरकार, त्याला वेळ नकोय. मागे हो, मागे हो नरेंद्रना. नाही, आज तुला इथून घेऊन गेल्याशिवाय शांत बसणार नाही. वाचवा, वाचवा. देवा घडणाऱ्या वाचवा रे मला. देवच काय, आज कुणी येणार नाही. तर स्वतःच्या बहिणी समान असणाऱ्या आपल्यावर हात टाकताना तुला काही नाही तर या पेस्तुलातील गोळी तुझ्या बहिणीच्या हाताला हात मार होईल, एवढं लक्षात ठेव. माहीत करून ठेव की हा विशाल आता विशाल राहिला नाही, तर तो एक खतरनाक माणूस झाला आहे. पुन्हा या घराची पायरी चढला तर तुझ्या दोन्ही जांघड्या तोडून तुझ्या गळ्यात अडकवल्या जातील. अरे जा रे जा, असे खूप पाहिले मी धमकी देणारे. आजपर्यंत कुणाची दिशाच नाही या दिल्लीला शांती दे. मग पाहतच राहा तुला कसा सामना देतो ते. सामना द्यायचा असेल तर आमने सामने दे. तुला आव्हान समजे. येतोय मी. गुड बाय. वाचलाच साला, नाहीतर मुंडात पाडला असता. थांब बेटा, तू जाऊ नको त्याच्या मागे. तो मेला फार खतरनाक माणूस आहे रे. तो खतरनाक, हट, त्यापेक्षा हा विशाल डेंजर आहे. मनात अडीन तर त्या विलींचा काटा काढायला वेळ लागणार नाही. दादा हे बरं नाही. अशाने फार मोठं संकट येईल आपल्या घरावर. आणि आणि काय होणार? मला पोलीस घेऊन जातील, तुरुंगात ठेवतील, असंच ना? होय रे, म्हणूनच मला फार भीती वाटते. माझे भले बुरे पाहण्यासाठी मी समर्थ आहे. तुम्ही कोणी माझी काळजी करू नका. नाहीतर स्वतःच्या बापाला तिथे मुलाची काळजी नाही. पण रोशा, तू अशी काळजी करू नकोस. तुझं लग्न मी रमेश बरोबर करून देणार आहे. पण दादा तुलाही कसं माहित? मला सर्व माहिती असतं तर हातात जाऊन दादासाहेबांना सांगितलं असतं. पण ते घरात नाहीये. तरी तू प्रयत्न करून पहा. तुला जर यश आलं तर आहेच मी मध्यस्थी करायला. आलोच. ऐकलंच ना विनय, त्या पानपट्टी स्टॉलवर 2 माणसं कशी आपसात सोबत करत होती ती. हो, ऐकलं नाही. आमच्यात बद्दल काहीतरी बोलत होते. अरे म्हणत होती का, काय मैत्री आहे पहा. चांगलं ते नेहमी चांगलंच असतं. बरं, तू आज जाऊन आराम कर. काय विकास बाबू, केव्हा येत? आत्ताच आलो. अरे पण तू अजून गावी नाही गेलास? नाही तर जाऊचा होता. ते दिस गेलोय रेल्वे स्टेशनात. बघले तर ही गर्दी, पण परत दिले. आता जाईन केव्हा तरी म्हणजे अजून नक्की नाही ठरवलंय का? नक्कीच एका ठरव माया. तो घराकडच्या निरोप दिलोय. पण तुम्ही इतके दिवस सहज येतात. तुमच्या घराकडे कोण कोण असत सांगा नाही का? माझ्या घरी आई आहे, वडील हल्लीच गेले. आम्ही 2 माणसं राहतोय घरात. असानी पण मी या म्हणतोय तुमच्या बापाची काय बोलायला होता का? दारूचं व्यसन होतंय त्यांना. त्यांचे लिव्हर खराब झाले आणि त्याच्यात ते मरण पावले. व्यसन आणि ते दारूचो शिरा पाडा वारा. बऱ्या माणसांची वाढ लागले. आमच्या गावात सुद्धा पोरगे पिऊन शिकले. पहिली हुर्रात काय घेतात तेथून जमाना झाला इंग्लिश. आणि पैसा नसतो का भरभर काजूचा. तू पण घेतोस की नाही दारू? मी कसलं घेतोय? घरात औषध तेव्हा घेऊन नाही.
औषधा तुका खरं सांगते ओगीच घ्यायची बाब त्रास. खरं आहे तुझं. बाटलीच्या नादी लागला तो संपलाय. बरं मी निघतोय. वाईटचे थांबा माझा एक निरोप द्या. अरे निरोप पण कुणाला? ती हो ती ती म्हणजे कोण? म्हणजे मांजर होय. मांजर आणि मी काय कोकण पुढच्या टोपल्या मासे विकतात ती. अरे तिचं नाव मंगल. शिरा बडा होणार माका लाज वाटता. अरे पण ते दादायचं काय? तुझ्या मनातील सर्व सांगून टाक म्हणजे झालं. प्रेमात पहिली अशीच लागायचं माणसा. ते जाऊ दे पण निरोप कसा सांगायचा तो तरी सांग. त्यांनी त्या दिवसा माका सिनेमा बोलवल्या. मी गेलाय थिएटरात आणि एकटाच जाऊन बसलोय. मग ती आली नाही वाटतं सिनेमाला. तिला तर मध्ये जातो की तिला ते पाटकर नजर मारलंय. बघलंय तर काय दुसरे दादल्या वांगडा सिनेमा बघ बसला बंगला. अरे पण ते तिघी नंबरवर असतं. त्यात काय झालं कोण बाजूला बसला म्हणून? काय झाला दुसऱ्याच्या बाजू बसाचा आणि काव काय शी आता लाज वाटता. त्या बंगल्याचे कसली अवधीच आठवणी कोण जाणार. मग तू काय केलं? काय करतलं त्यांनी इतक्या लोकांना बघून करू लागला. या वाळाचं चक्रवलंय आणि एका डोळ्यात बघलंय तर रांडेच्या नाका दोन मारले. नाका खूप रागिलो. तसंच मी घरात आणलंय. मग तेव्हापासून भेटला नाहीच वाटतं तिला. बिया बसलो भेटते त्याला. त्यांनी त्या दिवसा माका बाजारात बघून हडेचा तण तडे फिरवले. पण आता निरोप कसला द्यायचा? त्याला सांगा बोमनो सावंत गावात गेलो म्हणा. मग बघा कसा झेंगाट होता. हो तसंच सांगतोय. येतोय मी. रामखोर नालायक लेखाचे मला शहाणपणा शिकवतात. या दादासाहेबांना म्हणजे तुमचा मुलगा माऱ्या करतो. गुंड झालात. अरे तुम्हीच बनवलात त्याला गुंड. नाहीतर एवढ्या लाखो रुपये हुंडा घेऊन विशालचं लग्न लावलं असतं की. पण नाही. या आंध्या बाई घडलंय सारं. त्याचीच चांगली आधी डोळून काढली पाहिजे. अरे हे वेला वाटतं कुठं. काय म्हणतात पप्पा? तुझा पप्पा मेला. संपलाय तो आणि तुम्हीच संपवला का त्याने तुम्ही. असं अभद्र बोलू नका पप्पा. आम्ही काय गुन्हा केला तो तरी सांगा. मला तुला एकच सांगायचं आहे. देशमुखाच्या मुलीशी तुझं लग्न झालं पाहिजे तसा मी शब्द देऊन आलोय त्यांना. पप्पा नाही पप्पा. पप्पा मी तुमच्या पाया पडतो पण माझ्या बरोबर तिचं आयुष्य बेचिराग करू नका. मी तिच्याशी लग्न करून तिच्या आयुष्याची वाढ लावणार नाही. पप्पा मला क्षमा करा. काही पप्पा करणार नाही. पप्पा मला क्षमा करा. तिचं आयुष्यभर पुरेल इतका पैसा आहे तिच्या बापाजवळ. शिवाय ती इतकी चांगली मुलगी आहे म्हणून सांगू तुझ्यासारख्या आंध्र्याची लग्न करायला तयार आहे. समजलं. तुम्ही माझा जीव घेतला तरी चालेल पण मी तिच्याशी लग्न करणार नाही. वाटल्यास विष द्या मला पण दुसऱ्याच्या मुलीला दुःखाच्या खाईत लुटू नका पप्पा. लुटू नका. कसा कबूल करणार नाही तेच पाहतो मी. पप्पा आई नाही मारा जीव जाईल पर्यंत मी लग्न करणार नाही. मी लग्न करणार नाही. आई तुला शेवटचं विचारतोय लग्न करणार की नाही. माझा जीव गेला तरी चालेल पण मी लग्न करणार नाही. दादा दादा वाचव. कसा ऐकणार नाही. दादा पर्यावरणाने मी म्हणतोय माझं शेवटचं तरी हे कबूल करून घे. नाही मी लग्न अरे माझे करोडो रुपये पाण्यात घालवलेस तू. बोल शेवटचं बोल. तू लग्न करणार
की नाही पप्पा पप्पा काय आनंद आहात तुम्ही हे एका भोळ्या भाबड्या निष्पाप जीवाचा का छळ करता आहात तू आधीच मध्ये शहाणपणा शिकवायला मला याला बजावून ठेव. याने मला करोडो रुपया नुकसान केली. काय पप्पा सांगताय ते खरं आहे का विनायक आमच्या पप्पांना पाहिजे तो फक्त पैसा आणि त्यांना तो माझ्यापासून निघवायचा आहे. तो कसा काय? त्यांचं असं मत आहे की मी श्रीमंत मुलीशी लग्न करावं आणि लाखो रुपयाचा हुंडा घ्यावा. पण हे कसं शक्य आहे विनायक? ते जाऊ दे मी बघते काय करायचं तुम्ही जाऊन आराम करा. कशी काळाची सावली बाग सुखाची आज तू असतीस तर विनयचे हाल झाले नसते का आई. पप्पाने पोट दुखेपर्यंत मारला. का ग ह्या गरीब वासरांना सोडून गेलीस आई. का ग ह्या गरीब वासरांना सोडून गेली.
देवा देवा सांगा, हे जगत माझ्या पोपासारखं आहे का? मला तिचं नाही म्हणून माझा तिरस्कार करावा इतका अभाग्य आहे का रे देवा? सांग रे देवा, सांग. पप्पा आज मी निश्चय केला की हे मी घर सोडून जात, कारण माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतो. माझ्यामुळे दादा आणि माझी लाडकी बहीण खूप दुःख करेल, पण मला गेलंच पाहिजे. दूर दूर कुठेतरी वाढ मिळेल तिथे मला गेलंच पाहिजे. आणि वाढ संपली की मी थांबला. पुढे काय होईल परमेश्वराला ठाऊक. आई आई मला क्षमा कर गं. आई आई मला क्षमा कर. मी रोशनचं लग्न करू शकलो नाही गं आई. रोशनचं लग्न करू शकलो नाही. आई मी हे घर सोडून जात आहे. तुझा आशीर्वाद आणि कृपा दृष्टी माझ्यावर आणि या घरावर सदैव असू दे आई. सदैव असू दे आई. येतो मी आई. मला क्षमा कर. कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची कल्पन गेली. कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची कल्पन गेली. कसं विपरीत झालं सारं, होता सोन्याचा सारं. माझी राणीचा दरबार होता सोन्याचा संसार. राणीचा दरबार. रोशन, अगं हे रोशन, काय काय मला एवढं ओरडायला? म्हणजे तुला लॉटरी बिटरी लागली की काय? होय लॉटरी लागली, अगदी लाखो रुपयाच्या किमतीची. काय? मग काय केलेस एवढे पैसे? आहे ना, आणि लग्न पण ठरलंय माझं. तुझं लग्न? आणि कुणाबरोबर? आहे पोरगी तुझ्यासारखी दिलदार. माझ्यासारखी? मग नाव काय त्या भाग्यवतीचं? नाव काय बरं ते आठवत नाही, पण दिसायला सुंदर आहे. मग जा तिलाच घेऊन बस. मला कशाला सांगायला आवाज? तिथं जाऊन डायरेक्ट बस जा. अगं बस म्हणजे काय, बसणारच. आधी ती सौंदर्याची खाण आहे. अरे सौंदर्यवती असली म्हणून काही चाटत बसणार आहेस? हुशारी फार नाहीस. कधी कोण गळ टाकून बसेल ना हे सांगता येणार नाही तुला. हुशार आहे, पटकन कुणाच्या घराला लागणारी मासवी नव्हे ती. अगं तिला पाहता मी भारावून गेलो. भूकही लागत नसेल त्या व्यक्तीला पाहून? खूप अजिबात नाही. मग बरं झालं, खाण्यापिण्याचा त्रास तरी वाचला तुझा. मग विचारलंस आमच्या लग्नाबद्दल? अरे तुझं लग्न ठरले का? मग जा, मला कशाला सांगायला आला आहे? अगं आपलं प्रेम लग्न ना. हे बघ, माझं सुद्धा लग्न आता ठरलं आहे. नवरा मुलगा दिसायला इतका सुंदर आहे की काही विचारूच नको. अगदी गोरा गोष्ट. त्याला पाहिलं की असं वाटतं कसं वाटतं? की नुसतं पाहत राहावं. आता पुरोहित मंडळींना भेटून लवकरच लग्नाची तारीख सुद्धा ठरवणार आहोत आम्ही. कर लग्न कर, संसार कर, पण हा रमेशला सुखासुखी जगू देणार नाही. धमकी देतो? अरे त्याला जर पाहिजे ना तर घाबरून पळून सुद्धा जाशील. रत्न दाखवतात खरं. दाखवणारच आहे. पाहिजे तुझ्या प्रियकराला. हो बघा ना, बघा ना. हा बघ माझ्या स्वप्नातील राजकुमार. अगं तू तर तो. तुम्हाला फसवलं होतंस ना म्हणून मी सुद्धा हे नाटक केलं. आता आईला चालली. हा? हे बघ माझ्या आई वडील मला सांगायचे मामाच्या मुलीशी लग्न कर म्हणून. पण मी मला सांगितलं त्यावेळी मला आकाशच ठिणक झालं होतं. पण काय केलं तुझ्या त्या मामाच्या मुलींना? काळं फासलं आपल्या बापाच्या तोंडाला आणि पळून गेली. म्हणून तर आपला रस्ता मोकळा झाला. बरं झालं, सुंठी वाजून खोकला गेला. आता तुमच्या पप्पाची संमती मिळाली की लग्नाचा भार ओढवून देऊ. खरं? अगदी खरं.
दैव योग लीलाबाई दैव योग लीलाबाई बाई विकलमन संशय नाही नाही विकलमन संशय नाही काही करावे पुढ समजेना मम जीवनाची ओढ धरेना मम जीवनाची ओढ धरेना दैव योग लीलाबाई दैव योग लीलाबाई बाई विकलमन संशय नाही विकलमन काही करावे पुढ समजेना काही करावे पुढ समजेना काही करावे काही करावे काही करावे पुढ समजेना काही करावे पुढ समजेना मम जीवनाची ओढ धरेना मम जीवनाची ओढ धरेना दैव योग लीलाबाई दैव योग लीलाबाई बाई विकलमन संशय नाही विकलमन संशय ऐकलं का? खरं सांगतो आहे? होय खरंच सांगतो. रोशन काय चालवलं से जा काळा काढीतून तू कशाला आलास इथं दुसऱ्याच्या पोरीवर मोहिनी घालायला नाही दादासाहेब मी आमच्या लग्नाबद्दल आपल्याला विचारायला आलो. अरे रोशन म्हणजे काय वाटते तुला ती या दादासाहेबाची मुलगी आहे खाऊ आहे का तुला लाखो करोडोपती चालू देतील तिला यासारख्या ठिकाण्याची संबंध जोडायला आमचं कधी घराणं संगती देणार नाही. दादासाहेब आम्ही दोघांनी एकमेकांवर प्रेम केलं आणि प्रेमात श्रीमंत गरीब याचा भेदभाव नाही म्हणून म्हणतो मी रोशनशी पुढचे एक शब्द सुद्धा उच्चारू नकोस आणि पुन्हा या घरात पाऊल ठेवू नकोस. तू जर या पुन्हा घरात आला तर रोशन सुद्धा कधीच दिसणार नाही. तिला जर जिवंत पाहायचं असेल तर तिचा नाक सोड. त्या मोबदल्या तुला 1,00,000 रुपये देऊ शकतो. नाही येणार मी. दादासाहेब मी येऊन नाही मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो माझ्यासाठी तिला मारू नका. मी असा जाईल तिच्या विना भिकारी. तुम्ही 1,00,000 रुपये जरी दिले तरी प्रेम पैशाने विकत घेता येत नाही. एवढं लक्षात असू द्या. थांब रमेश, कोण म्हणतोय प्रेम पैशाने विकत घेतलं जातं म्हणून? तुमचे जन्मदाते वा पप्पा वा, स्वतःच्याच मुलाला मारलं. एवढं करूनही थांबला नाही तर आता मुलीचं जीवन उद्ध्वस्त करायला निघाला. कशाला? पैसा कमावण्यासाठीच ना? विशाल उगाच राईचा पर्वत करू नकोस सांगून ठेवतो. या ठिकाण्याला माझी मुलगी देऊ मी एवढं स्पष्ट सांगून ठेवतो. याला मी माझी मुलगी देणार नाही. आणि तुम्ही कशी देणार नाही ना तेच पाहतो मी. कायद्याच्या आधारे हे लग्न करून देणार आहे मी. अरे पाहूया ना कोण कुणाचं लग्न लावतोय तो. वाईट वाटून घेऊ नकोस रमेश, हे लग्न ठरलंच समज. पण हे गड्या विनयची सेवा करण्यासाठी
रोशनला काही दिवस इथे राहावं लागतं. ठीक आहे दादा, तुमची अट मला मान्य आहे. दादा, रोशन, आपला विनय कुठं आहे? आज झोपला असेल. नाही दादा, आपला विनय हे घर सोडून गेला. काय कोणी सांगितलं तुला? ही काय चिठ्ठी त्या पानपट्टी स्टॉलवर ठेवली होती आणि मला देण्यास सांगितली होती. पुढे शास्त्री मुलाकडून लिहून घेतली असावी. अक्षर काही समजत अरे नाही. वाच तर खरा. प्रिय दादा विकास, रोशन यांना नमस्कार. मी घर सोडून जात आहे. तुम्ही सर्व सुखरूप राहा. माझी काळजी करू नका. दादांना लग्न करावं, सुखी संसार करावा. माझ्या लाडक्या बहिणीचं लग्न करा. विकास, आईची काळजी घेणे, माझ्या घरावर लक्ष ठेवणे. शक्य झाल्यास मी रोशनच्या लग्नाला परत येईल. आपला विनय. तेव्हा काय आमचं असं शंभर काढला. थोडीशीने जाऊन आज 3 महिने झाले पण कुठेच त्याचा पत्ता नाही. काय समजावं आम्ही अशाने. माझ्या लग्नाप्रसंगी विनय नाही म्हणून खूप रडले मी. त्याची आठवण काढून पण कुठेच सापडला नाही. साधारण 2 ओळीचं त्याचं पत्र सुद्धा आम्हाला नाही. कुठे असेल, काय खात असेल ते फक्त देवालाच ठाऊक. काय झालं सकाळी सकाळी रडायला? काही नाही पप्पा, आपला विनय नाही म्हणून थोडं रडू आलं मला. म्हणून रडत होतीस? रडा रडा आणि कपाळा मोक्ष करा माझा. तुला पण सांगून ठेवतो तुला, या जर घरात या रडायचं असेल तर काळजीपूर्वक राहा. तो आंधळा मेला स्मशानात, तो काय इथं परत येणार आहे? पप्पा का सावत्र बोलता आहात तुम्ही? अभद्रा, अगं मी जे बोलतो ते माझ्यासाठी शुभ असतं. ज्या पोराने बापाचं ऐकलं नाही त्यांना असेच मुर्दे तडपडून नाहीतर तू तरी काय केलंस? माझ्या विरुद्ध जाऊनच लग्न केलंस ना? बरं झालं नाही तुला? पण पप्पा तुमचा मान राखावा म्हणून मी लग्न केलं ना. मी जर पळून जाऊन तुम्हाला मनस्ताप झाला असता तर तुम्ही काय केलं असतं? काय करायचं ते मी योग्य वेळी करेन. या दादा साहेबांना कुणी वाकड्या नजरेनं पाहिला जिवंत राहत नाही कधी. ते मला चांगलंच माहिती आहे. पण पप्पा जोपर्यंत आपला विशाल दादा पहाडासारखा आपल्या पाठीशी उभा आहे तोपर्यंत माझ्याचकडे का तुमच्याकडे कुणीही वाकड्या नजरेने पाहणार देखील नाही. विशाल ते नालायकाचं नाव सुद्धा घेऊ नको. ते अनेक तर आमच्या घराण्याची अभूदेश घडून मिळवली आहे. जन्मत आज मेला असता तर फार बरं झालं असतं. अरे बाप, आप सदा की राक्षस. स्वतःच्याच मुलांना मारायच्या वाता करतोय. मग जन्म तरी का दिला? जन्मताच घराला नख लावून का नाही मारलं? ऐकलेस तुझ्या दादासाहेबांचे प्रताप? अगं नाच घेऊन या नालायक माणसावर डोक्यावर आणि सांगून ठेवतोय, या घरात जर राहायचं असेल अजूनही शिस्तीत राहा. नाहीतर भीक मागायची पाळी येईल सर्वावर. तुमच्यासारखा बाप असला तर आमच्या नशिबी भीक मागायची वेळ आली तरी आम्ही ती आनंदाने मागायला तयार आहोत. म्हणजे लोकांना तरी समजेल की श्रीमंत राजासाहेबांची मुलं भीक मागतात म्हणून. विशाल माझा अधिक भडकवू नकोस तू. वेळ पडल्या मुलाला मूल म्हणणार नाही सांगून आणि ठेवतो. प्रसंगी बापाला बाप न म्हणण्याची कृती करून तुम्ही आमच्या बाबतीत असं का वागलात ते तरी सांगा. योग्य वेळ येतील कळेल तुम्हाला. बाबा, अरे हे बाबा,
विकास आला होता का रे हल्ली? नाही बा, अजिबात दिसायला नाही मका तो. विनय बाबू गेल्यापासून दिसायला नाही का मका तो. केव्हा केव्हा हेच काय आणि विनय बाबू खर्चात पैसे देऊन जायचे. हा? पैसे म्हणजे पप्पा देत नव्हते पैसे? कसले पैसे देतात? विनय बाबून पैसे मागितले ते वज कसे आणणार आहेत माझं. काय म्हणावं या माणसाला तेच काही कळत नाही. बरं तू असं का त्या विकासकडे जाऊन विनयची चौकशी करून ये. आता कसा काय त्याला? तुम्हीच घेता मुंबई, तुमकाच काय त्याला ते रवतात ते झोपडपट्टी. अरे मीच गेलो असतो रे, पण त्या खालच्या झोपडपट्टीत तो साला जगू दादा राहतो. उगाच त्याचा आणि माझा राडा व्हायला नको. बघ मिया चालले माका यो माणूस आणला त्या. बरं तू चल नाक्यावर त्या संदीपला घेऊन जा बरोबर. बरं थांब मी येतो तुझ्यासोबत. रोशन, अगं हे रोशन, कोण तू आणि पुन्हा का आलास या घरात? आज तुला आनंदाची बातमी सांगायला आलो. आनंदाची बातमी आणि ती कसली? या मणी मंगळसूत्रात किती छान असते. माझ्याशी लग्न केलं असतं तर पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत सोन्याने भरून काढली असती. हे सांगायला आलास का? बघ ऐकलं मी. हे बघ माझं सौभाग्य येणं माझ्यासाठी पुरेसं आहे. तेव्हा जातो आता. उगाच त्रास देऊ नकोस मला. जातो पण ती गोड बातमी ऐकण्याची इच्छा नाही तुझी. अरे पण कसली बातमी? तुझा भाऊ विनय किती दिवस झाले बेपत्ता आहे. म्हणजे तुला हे कसं माहित? 3 महिने झाले त्याला इथून जाऊन. बस 3 महिने आणि विनयसाठी काय दिव्य करशील. म्हणजे कुठे आहे माझा भाऊ? माझ्या तावडीत सापडलाय तो. माझ्या हड्ड्यावर असा काही बंदोबस्तात ठेवलाय त्याला की तो तिथून सुटून जाऊच शकत नाही. हे बघ तू त्यांना काही करू नकोस रे. अरे माझ्या भावासाठी मी जीव सुद्धा द्यायला तयार आहे. मी तुझ्या पाया पडते मिली. जीव देऊ नकोस, फक्त माझ्या बरोबर चाल. पण कुठे? पण परंतु करायला मला वेळ नाही. तुझा भाऊ तुला हवाय ना. होय माझा भाऊ मला परत दे. त्याला काही करू नकोस. त्याला जीव द्यायला मिली. म्हणून तर इतके दिवस जिवंत ठेवलाय त्याला, फक्त तुझ्यासाठी. तू फक्त माझी शय्या सोबत कर आणि तुझ्या भावाला घरी घेऊन ये. नीच माणसा, एका विवाहित स्त्रीशी असे खाण्याने शब्दाचा उच्चार करताना तुला शरम नाही वाटत? वाटतं, खूप वाटतं. पण माझा नाईलाज झालाय. किती वेळा तुला सांगून कळत नाही. त्याला मी तरी काय करू? तेव्हा म्हटलं येतेच ना, नाही तर बळणावर यावं लागणार मला. म्हणजे काय करणार आहेस तू त्याचा? काय करणार? तू जर माझ्या म्हणण्याप्रमाणे ऐकली नाही तर तुझ्या भावाचे हार हार करीन आणि तुलाही जबरदस्तीने घेऊन जाईल तुझ्या भावाचे हाल पाहण्यासाठी. हरामखोरा, माझ्या भावाबद्दल असं काही विचित्र बोलताना तुला काहीच का वाटत नाही? का चालता हो इथून? पण तुला घेतल्याशिवाय जाऊ नाही. मी इथं आलोय ते मोकळ्या हाताने, परत जाण्यासाठी नव्हे. तर ये. सोड मला. सोड म्हणते ना. हे मुलं. हरामखोरा, सोड. बराच सापडला. नरेश, आता बुकरा बाहेर काढला. आता तुझी बारी. कशासाठी आला होतास? आपल्यावर हात टाकण्याचा प्रयत्न करणारा हरामखोरा तुला आता जिवंत त्याला काही करतो. करू नका. त्याने आमच्या विनय भाऊला आपल्या अड्ड्यावर बंदिवान करून ठेवलं आहे. विनयला याने बंदिवान केला. हो. कोण विनय तुझ्या? मला काहीच माहित नाही. म्हणजे आतापर्यंत जे काही सांगितलं ते सगळं खोटं होतं. होय, मला क्षमा करा. तुझ्या पप्पाने माझ्यावर केलेल्या अन्यायाचा प्रायश्चित्त कुंभांड रक्त होतंय मी. तुझ्यासारख्या काल सर्पाला जिवंत ठेवता कामा नये. हो?
माझ्या मुलीच्या अटकणाऱ्या आत्म्याला शांती दिली आणि दुसऱ्या मुलीवर जबरदस्ती करणाऱ्याला त्याच मार्गाने स्वर्गात पाठवलंय. मुली मुली तू घाबरू नकोस. ए रे, यात काय तांबडा तांबडा? हा राम पुढे आहे, दिसत नाही का तुला? का जाऊ दे रे, पण ह्यो तांबडा जास्त कडे जातोय आणि ह्यो तांबडा रंग खेका लायलोय. इतक्यात काय शिकवा असा? शिकवा सुरू होण्याबद्दल काय करतात रे? होईल काय तुला समजत नाही? आमची होईल एक मजा. तीच होळी पेटवली मी दोघांना माती. आत्ताच खलास केलंय त्याला. काय बोलच काय जिवंत मारले ते का? मग मी येतोय. ए, कुठे चाललास? विनयचा काही पत्ता लागला का? नाही बा, अजिबात सापडा नाही आमका तो. मी आणि जागे होता संदीप सगळ्यात फिरा गेलो, खरंच सापडा नाही आमका तो. त्याच्या मित्राकडे काही चौकशी केली का? कशी तरी विकास बाबूची खोली शोधून काढली, पण त्याची आवाज होती खोली आहे. मग काय विकास बाबू सापडा नाही आमका. बरं येतो मी. पोलीस पाठा मार्गावर आहे. काय सांगतो रे? कोणाक मारल्यान कोण जाणा? आपणाक काय घरात कामाचं रगाड पडलं असतो. दादा सर्व मुंबई पारखी केली पण आपला विनय खरंच सापडला नाही. तुमचे विनय होता कुठे? अरे मी तर हैराण झालो त्याला शोधून. आज कुणाला सुद्धा फोन केला माझ्या मावस भावाला, तिथे पण गेला नाही. मी तर त्याला सांगितलं होतं की माझ्या वडिलाची माहिती भेटली. मी त्याला चांगल्या डॉक्टरला दाखवीन होती, तरी पण त्याने तसं करावं. याला कारण पप्पा आहे. त्यांच्या अशा वागण्यामुळे त्याने हा निर्णय घेतला. हे कळतंय रे मला, पण काय करणार? मलाही तो तसाच मिळाला होता. विशाल दादा आणि रोषाने मला खूप सांभाळलं, पण त्यांना का म्हणून त्रास द्यावा? मग हे तुम्हाला का नाही सांगितलं? सांगण्या अगोदरच निघून गेला तो. माझा विनय कुठे आहे तेच काही कळत नाही. तरी खरं सांगू विकास, अरे तो माझा पंचप्राण होता रे. आजपर्यंत या विशालच्या डोळ्यात कधीच अश्रू आले नव्हते, पण आज माझा विनय नाही की झोप पण लागत नाही, की कणभर अन्नाचा घास पण जात नाही. काय करू या पोराचं तेच काही कळत नाही. पोलिसात तक्रार केली. कसा जाणार? माझ्या डझनभर कंप्लेंटी आहेत तिकडे आणि वर्षावर पोलिसांच्या नजर असते ना माझ्यावर. म्हणून काय झालं? पप्पांना पटवायचा. ते कसे जातील? त्यांनीच तर विनायला या घरातून बाहेर काढलंय. त्यांचा असा राग येतो की गळा आणून खून करावा त्यांचा. दादा सापडला का विनय? आम्ही खूप प्रयत्न केले पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. विकास तुला काही सांगून गेला होता का तो? मला सांगितलं असता तर मी त्याला जाऊ दिलं असतं. कालचीच गोष्ट. चौकटीवर कोणीतरी आंधळा माणूस पोलिसांना सापडला. मी तिथे जाऊन चौकशी केली. आणि मग मन बॅटचं सारं. तो कोणीतरी आंधळा माणूस होता. तसाच मी पुढे फिरून खूप शोधला, पण सुगावा काही लागला नाही. तरीही प्रयत्न करूया आम्ही. बरं, मी काकांकडे जाऊन येतो, बघतो काहीतरी सुगावा लागतो का. हो, मला पण उशीर झाला. बरं भाऊजी, येतो आम्ही. ठीक आहे. आज असं कसं? मध्ये लाखो रुपयाची नुकसान. ते काम आपण एक अशी आपत्ती कोसळून येते.
काही सुचेना असं झालं. काय कुठून आणणार एवढा पैसा? एवढी वर्षी जीवनाची झेल केली, त्यावेळी कुणाची पर्वा केली नाही. आणि आज हे अचानक कसं संपली जीवन गाथा, संपली जीवन गाथा, संपली जीवन गाथा, पैशांच्या दातीने दुसऱ्यांच्या घराची राग रांगोळी करणारा नरपशू. कोण आहेस तू? ओळखलं नाही? अरे कसा ओळखशील? ज्यांच्या अन्नाच्या तुकड्यावर लग्नात त्यांच्याशी प्रेमाने केली, पण का तर पैशासाठी. पण मी तुला सोडणार नाही. तू काही करू शकत नाही. मी तुझ्या आत्म्याला ठार करीन. अरे बराच ठार करणार. त्या अगोदर तू तुझा
या यातना आणि सामोरा जा म्हणणारा, अरे तसा मी तुला मारणार नाही. तुझे हात हात करून तुला ठार करीन, ठार करीन. नाही, कदापि नाही. बाजू थांबवितात आक्रमण झालं. पप्पा पप्पा मला ओळखलं तुम्ही? कोण विनय बेटा? बेटा तू कुठं आहेस? मी कुठं आहे? तुमच्यामुळे तर मी असा झालो. त्याला कारणीभूत तुम्हीच आहात पप्पा, तुम्हीच आहात. पण तू मला क्षमा कर बेटा. आणि या घरात ये बेटा, या घरात ये. मी आहे तिथंच ठीक आहे पप्पा. तुम्ही कोणी माझी काळजी करू नका. पण माझं चुकलं रे. मी तुम्हा पोरांना असं शळायला नको होतं. मी इस्टेट पैसा पैसा करून माणूस की हटून बसतो रे. आता तरी क्षमा करे मला आणि या घरात ये बेटा. नाही मी येऊ शकत नाही, आता येऊ शकत नाही. अरे अरे तरी पण शोधत आहे रे तुला. तू कुठे आहेस बेटा? सांग. तू कुठल्या संकटात तरी सापडला नाहीस ना. मी प्रयत्नाची पराकाष्ठा करून तुला घेऊन येणार. पण बेटा तू परतून ये रे या घरात. आता काय उपयोग त्याचा? मला गेलाच पाहिजे. आलं तिथं मला गेलाच पाहिजे पप्पा, मला गेलाच पाहिजे, गेलाच पाहिजे. विनय बेटा काय केलं मी? माझ्या विनयला हटून बसलो मी. कसा असेल माझा विनय? काहीच कळत नाही मला. काहीच कळत नाही. काहीच. हे बघ रोषा, जीवाची काळजी घ्यायला हवी का? उगाच खंत करून बसू नको. मी प्रयत्न विनयचा तपास लावतो. तोपर्यंत तुला तुम्ही फिरायला ते सारं खरं आहे, पण आपला विनय कुठे असेल, काय करत असेल, काही समजत नाही. त्याला आपल्या लाडक्या बहिणीची आठवण येत नसेल का? का नाही येणार? पण तो रागाच्या भरात गेला. त्याला घरी येणं कसं तरी वाटत असेल. पण तुम्ही त्याला फोन करून विचारा ना, तो आला का म्हणून. हो तसंच करतो. येतो मी. तू आराम कर. हो. ऋषा, तब्येत कशी आहे तुझी? मी चांगली असते, पण दादा आपल्या विनयचा काही पत्ता लागला का हो? शोध सर्वत्र चालू आहे. पाहूया काय होतंय ते. विनयला जर आपली काळजी असेल तर येईल तो. तसं नाही, आपल्याविषयी त्याला नक्कीच जिव्हाळा आहे, पण तो रागाने इथून गेला ना, म्हणून कदाचित त्याचं मन होत नसेल विनय यायला. मला नुसता पत्ता सापडला तरी बस, त्याला घरी घेऊन आलो असतो. तो कुठेही असू दे, तरी तू आज जा आणि बाबांना बाहेर पाठवून दे. काय विचार बघू काका, बोलणार आहे तुम्ही? अरे विनयचा काही पत्ता लागला होता का? नाही, अजिबात नाही. आम्ही सगळ्यात फिरा दिलो, घरात सापडा नाही. मग तो विकास तरी आला होता का? नाही, तो घरात नाही, पण त्याची आव होती बोलली. ही आमचा बघून रडायला लागली. म्हणा होती, आता शोधून काय उपयोग? हा? तुम्हाला पाहून ती माऊली रडली आणि शोधून काय उपयोग असं म्हणाली. म्हणजे तिला सर्व माहिती असेल. माझ्या विनयचं काही झालं नसेल ना? आता देवात तू थांब आणि विकास आला का त्याला इथंच थांबून ठेव. मी त्यांच्या मुलीवर जाऊन येतो. आता कसा होता देवच जाणार.
विनय बाबून असा करून आपल्या नशिबाच्या गोष्टी आहेत ते घडतात. काय बाबा कसं काय बरं आहे ना? कोण? विकास बाबू तुमका शोधून विशाल बाबू गेले आहे. मला सांगायला का रावा येतले तितके. हे बघा इले. विनयचं तुला सर्व माहिती आहे. सांग काय झालं विनयचं? दादा विशाल दादा रोशन आपला विनय आपल्याला आता कधीच दिसणार नाही. म्हणजे ते घर सोडून गेला. का? तो एक दारा पुल्ला एका इचामत त्याला घरची आठवण येऊ लागली. पण घरी येत असताना अचानक एकदा ट्रकने त्याला धडक दिली. काय? रस्त्यावर जमलेल्या लोकांनी त्याला हॉस्पिटल मध्ये नेले आणि 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 काय झालं विकास? आणि काय सांगू ज्या हॉस्पिटल मध्ये विनय ऍडमिट होता त्याच हॉस्पिटल मध्ये मी माझ्या आईला घेऊन गेलो होतो. मी तिथे चौकशी करतात रूम मध्ये 10 मध्ये मला ती असल्याची कळलं. मग तू आम्हाला का नाही सांगितलं? मी त्याच्या जवळ गेलो त्यावेळी तो शुद्धीवर नव्हता. मी आईला रिक्षेतून घरी पाठवला आणि पुरी रात्र त्याच्या जवळ बसून काढली. सकाळी तो शुद्धीवर आला. मला पाहून खूप रडत होता. मी त्याला धीर दिला पण काय उपयोग. म्हणजे माझा विनय मी त्याला इथे येण्याची खूप विनंती केली पण तरीही त्याने ऐकलं नाही. दुसऱ्या दिवशी रात्री 3 वाजता मला त्याने सर्व काही सांगितलं. काय सांगितलं? तो म्हणाला अगदी ताईचं लग्न होईपर्यंत ही गोष्ट कुणाच्या कानी घालू नको. त्याने मला शपथ घातली. त्याने मला गळ्याची शपथ घातली आणि नंतर 2 तास तो माझ्याशी बोलत होता. पुढे काय झालं? पुढे काय आणि कसं झालं ते कसं सांगू दादा. ज्या हाताने दोस्तीचा हात पुढे केला त्याच हाताने अगदी दिला. काय? ज्या मांडीवर मांडी ठेवून दोस्ती केली त्याच मांडीवर विनयने प्राण सोडला दादा, प्राण सोडला. कशी काळजी सांभाळी माग सुखाची कल्पना केली.